नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. समोर पाहताय कियाची सिरॉस जे नुकतीच लॉन्च झालेली आहे आणि या गाडीने एवढं हाईप क्रिएट केलं की विचार करू नका. त्याचे काही रिझन्ससुद्धा आहेत. ही गाडीचा रोड प्रेझन्स खूप छान आहे. मिनी डिफेंडर वाटते. मी तर वॅगनरशी कंपेअर करणार नाही आहे. व्हिडिओ तुम्ही सगळ्याच चेक करा. अतिशय सुंदर गाडी बनवलेली आहे. प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल, खूपच भारी ही गाडी. डिरेक्टली मित्रांनो आपण आहे ना इंजिन कंपार्टमेंट ओपन करूया, कारण हेच खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर हे बघू शकता इन्सुलेशन प्रोव्हाइड नाही केलं, गरजसुद्धा नाही आहे. हे 1 लिटरचं टर्बो GDI इंजिन तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. 118 BHP 172 NMचं टॉर्क जनरेट करून देतं. 18च्या आसपास मायलेज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आणि किती बघा जबरदस्त काम आहे. 118 BHP अजून काय पाहिजे. समोरून पहिला याचा समोर फ्रंट प्रोफाईल बघूया. अशा प्रकारे दिसते गाडी. जर मी तुम्हाला म्हटलं ही आहे ना रुंदीला सेल्टॉसपेक्षा मोठे, विश्वास बसेल का? नाही ना. हो, 1805 mm याची विड्थ आहे आणि सेल्टॉस 1800 mmचे. 5 mm जास्त आहे मित्रांनो. बेस व्हेरियंट समोर दाखवतो. HTK 9 लाख रुपये शोरूम प्राईस आहे. 1050 ते 1075 लाख रुपये ऑन रोड मिळणार आहे. चला गाडीबद्दल आहे ना थोडं आपण डिस्कशन करूया. सगळ्यात प्रथम ही अशा प्रकारची हाय क्वालिटी की भेटते. कीची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे. लॉक करायला ऑप्शन, ओके, अनलॉक करायला ऑप्शन आणि बूट ओपन करायला सुद्धा ऑप्शन याच्यात दिलं आहे. ड्युअल हॉर्न सेटअप आहे का मी समोर चेक करतो. ओके, ड्युअल हॉर्न सेटअपसुद्धा मिळणार आहे. आता लॉक अनलॉक केलं तरी साऊंड करणार नाही आहे. सो तुम्हाला सोसायटीमध्ये ओरडणार नाहीत की अरे तुझ्या गाडीचा हॉर्न खूपच जास्त लाऊड आहे म्हणून. तर समोरचा प्रोफाईल असा काय आहे. प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स, रिफ्लेक्टर बेस्डमध्ये प्रोजेक्टर रिफ्लेक्टर बेस्ड दोन्ही ऑप्शन आहे याच्यामध्ये. हाय बीम लो बीमसाठी रिफ्लेक्टरमध्ये तुम्हाला पार्किंग लाईट एक आहे, हॅलोजनमध्ये इंडिकेटर आणि DRLसुद्धा याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. असं तुम्हाला वाटत असेल, पण हे मित्रांनो DRL नाही आहे, फक्त रिफ्लेक्टर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. पुढचे 4 सेन्सर्स सिल्वर कलरमध्ये स्किटलेट मिळते. सेन्सर्स दिलेत पुढचे, म्हणजे पार्किंग किंवा रश एरिया आहे किंवा ट्रॅफिक जास्त आहे अशा ठिकाणी तुमच्या पुढून काहीतरी ठोकणार नाही. नेहमी तुम्हाला आतमध्ये बीप किंवा अलर्ट करत राहणार आहे ही गाडी. आता जो हा बोनेट आहे तो बघा, इथे सुद्धा हा ब्लॅक पार्ट देण्यात आलेला आहे. सो थोडा डिफरन्स तुम्हाला याच्यात जाणवत असेल. असा हा टायगर नोज ग्रिल पुढची. ओके, बेस व्हेरियंट असून फ्रंटचे सेन्सर मिळतात. चला साईडबद्दल बोलूया. साईडमध्ये एक निगेटिव्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये की जी आहे फेंडरवर इंडिकेटर. बट जर इंडिकेटर जर काढून टाकला फेंडरवरचा तर ही गाडी बेस व्हेरियंट वाटणारच नाही आहे मित्रांनो. म्हणून हा इंडिकेटर दिला आहे. बाकी सगळे भरपूर असे फीचर्स आहेत. 15 इंचाचे स्टील रिम्स. आता टायर सेक्शन आहे 195/65चा. डिस्क ब्रेक पुढे मॅकफर्सन स्ट्रट विथ कॉईल स्प्रिंगचे सस्पेन्शन दिसत आहेत मला. व्हील आर्च खूप मोठा आहे. साईड क्लॅडिंगसुद्धा प्रोव्हाइड केली सिल्वरमध्ये. ठीक आहे. देन 190 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. 3.9 मीटरची लेंथ आणि 1.68 मीटरची मित्रांनो हाईट याच्यात आहे. फ्लश म्हणजे स्ट्रीमलाईन डोअर हँडल्स. ओके, अशा प्रकारे मिळत आहेत. बी पिलर खूप मोठा दिसतो इथे. डोअर्स बघा, कुठल्याही प्रकारे ही वॅगनर वाटत नाही आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा. रूफ रेल्स नाही आहेत. शार्कफिन एंटीना मिळतो. पाठीमागे ड्रम ब्रेक आहेत. रिअर ट्विस्ट बीम विथ एक्सेलचे सस्पेन्शन पाठीमागे मिळत आहेत. सस्पेन्शनची क्वालिटी कशी आहे ते ड्रायव्ह इम्प्रेशनमध्ये आपण चेक करूया. इथे या साईडला पाठीमागे आहे ना हा प्रोफाईल आहे याचा. बघू शकता हॅलोजनमध्ये लाईट्स. ओके, या हॅलोजनमध्ये आहेत, या LEDsमध्ये आहेत आणि या ब्रेक लाईट आहेत बेसिकली. हॅलोजनमध्ये इंडिकेटर, स्किट प्लेट सिल्वर कलरमध्ये, लाईट दिलेली आहे रिव्हर्सची. कॅमेरा पण दिलेला आहे बेस व्हेरियंटपासून. सेन्सर्स दिलेले आहेत. GDI, सिरॉस आणि कियाची बॅजिंग. वायपर वॉशर डिफॉगर बेस व्हेरियंटमध्ये येत नाही. हाय माउंटेड स्टॉप लॅम्प, इंटिग्रेटेड स्पॉइलर. अशा प्रकारे रिअरचं प्रोफाईल. याला आहे ना स्टार मॅप LED टेल लाईट्स बोलतात. हा स्टार मॅप आहे. ठीक आहे. बूट स्पेस अनलॉक करायला बटन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि हा आहे 465 लिटरचा बूट स्पेस. पार्सल ट्रे नाही आहे. हायड्रॉलिक्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. स्पेअर टायर हाच याचा स्पेअर टायर आहे. हा 15 इंचाचा का 14चा आहे बघूया आपण. हा 15 इंचाचाच स्पेअर टायर दिला आहे. सेमच आहे. बेंच फोल्डिंग सीट्स. याच्यामध्ये सेकंड रोचे सीट पाहूया. हा सेकंड रो.
बेस व्हेरियंट असून देखील सुद्धा तुम्हाला विंडो कर्टन मिळतात. अप्रतिम, खूप छान. सिल्वर कमी डोअर हँडल. हा बघा, मटेरियल क्वालिटी मित्रांनो नेक्स्ट लेवल आहे. पॉवर विंडोचं बटन. दिस इज इल्युमिनेटेड ॲज वेल. बेस व्हेरियंटमध्ये पॉवर विंडोचं इल्युमिनेटेड भेटतं. म्हणजे इथं बॉटल स्पेस, स्पीकर, तुमच्या या फॅब्रिक सीट्स, बेंच फोल्डिंग सीट्स, आयसोफिक्स चाइल्ड माउंट्स, 3 पॉइंट सीट बेल्ट. ओके, आता बघा, हे बघा मित्रांनो, नी रूम, लेग रूम खूप छान आहेत. हाय सपोर्टसुद्धा खूप छान आहे. रिअर एसी वेंट्स, ए टाईपचा, 2 ए टाईपचे चार्जिंग ऑप्शन, मोबाईल ठेवायला जागा. इथे मॅगझिन होल्डर नाही आहे. पुढच्या सीट्स आहेत त्या. डॅशबोर्ड बघा मित्रांनो असा दिसतो इथून. रूफ लाईटसुद्धा इथे मिळते हॅलोजनमध्ये. अशा ग्रॅब हँडल दिलेल्या आहे इथे. हँगर हुक इकडे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. माझी हाईट 5'11" आहे आणि बघू शकता खूप जास्त हेडरूम खाली राहते मित्रांनो. वाव, अमेझिंग, खूप छान, आवडलं मला. मित्रांनो डोअर ओपनिंग चांगल्यापैकी दिलेली आहे. एवढी ओपनिंग होते. पाठीमागचे जे डोअर्स आहेत ते एवढे ओपन होतात. ठीक आहे. सो इग्रेस व्यवस्थित करायला येणार आहे. मटेरियल क्वालिटी हे बघा, हे जे वर्क आहे ते खूप छान दिसते. सिल्वर कमी डोअर हँडल, सगळे पॉवर विंडोचे बटन आणि सगळे बटन्स आहेत ते इल्युमिनेटेड आहे. ड्रायव्हर साईड 1 टच डाऊन आहे का? नाही. 1 टच डाऊन, 1 टच अप पण नाही मित्रांनो, ऑटोमॅटिक नाही. सगळे इल्युमिनेटेड आहे. म्हणजे तुम्हाला ठेवायला जागा. अरे बापरे, ॲम्ब्रेला होल्डर बेस व्हेरियंटपासून मिळतो आहे. अप्रतिम. या सीट्स आहेत अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल फॅब्रिक सीट्स, लेदरेट सीट, हाईट अँगल दोन्ही ॲडजस्ट करू शकता. फ्युएल लीड ओपन करायला ऑप्शन. 45 लिटरचा तर तुम्हाला फ्युएल टँक भेटते. ट्रॅक्शन कंट्रोल, हेडलॅम्प लेवलिंग, ABCD पेडल्स, बोनेट ओपन करायला ऑप्शन इथे देण्यात आलेला आहे. इंटेरियर अप्रतिम आहे. बसून तुम्हाला दाखवतो की किती छान आहे. सीट्स माझ्या हाईटनुसार मी ॲडजस्ट केलेत, तरी देखील पाठीमागे स्पेस खूप छान होता. हा जो पूर्ण पॅनेल आहे हा मित्रांनो 30 इंचाचा आहे. याच्यामध्ये सनग्लास होल्डर आहे, तो सुद्धा नेक्स्ट लेवल भेटतो. लाईट बघा मित्रांनो, असं जे फीलिंग येते ना मित्रांनो, तर नेक्स्ट लेवल फीलिंग आहे. वाव, अमेझिंग. सो पूर्ण डॅशबोर्ड बघा, ब्लॅक अँड डार्क ग्रेचा वर्क इथे करण्यात आलेला आहे. हा जो पॅनल आहे इथे सॉफ्ट टच, ओके, प्रीमियम ग्लॉस हा पॅनल इथे पाहायला मिळतो. तो सुद्धा सुंदर आहे. 12 इंचाची टच स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेस आहे मित्रांनो, ते सुद्धा खूप छान आहे. देन हे सगळे बटन्स दिलेले आहेत. ओके, हे सुद्धा वॉल्यूम कमी जास्त करायला बटन दिलेलं आहे. याच्यामुळे आहे ना, ही गोष्ट एक चांगलं मला वाटतं की ॲड्रेस केलेलं आहे कियाने. मोस्टली काय होतं, जेव्हा गाडी तुम्ही चालवता आणि कुठल्याही प्रकारचे बटनचं ऑप्शन नसतो, तेव्हा तुम्हाला टचस्क्रीनचा यूज करावा लागतो. आणि त्यावेळेस रस्त्यावरचं लक्ष ऐवजी तुमचं इकडे लक्ष जातं आणि ॲक्सिडेंट होतेच. तुम्ही वन्स यूज टू इट झाला की तुम्हाला आहे ना बघायची पण गरज नाही पडत वॉल्यूम कमी जास्त करायला किंवा कुठलं बटन वापरायला. सो डिरेक्टली मॅपचा पण इथं ऑप्शन आहे. ठीक आहे. प्लीज यूज अप्रूव्ड USB केबल टू कनेक्ट फोन. तो डायरेक्टली तुम्ही ऑटो ॲपल कारप्ले इथून सुद्धा कनेक्ट करू शकता. होमचं बटन दिलेलं आहे, मीडियाचं बटन आहे, हॅझार्ड लाईट बटन आहे ना, खूप प्रीमियम क्वालिटीचे बटन आहे मित्रांनो, काही विचारूच नका. आणि AC वेंट्स बघा असे, आणि या AC वेंट्सवर आहे ना ही अशा प्रकारे ऑरेंज मार्किंग मिळते, जे थोडं एक प्रीमियमनेस ॲड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा मॅन्युअल AC आहे, तरी देखील जो पॅनल आहे ना तो नेक्स्ट लेवल वाटतो. बघा नेक्स्ट लेवल आहे. ए टाईपचा चार्जिंगचे ऑप्शन्स याच्यात देण्यात आलेले आहेत. हे बघा, आणि इथं स्विचेबलचं ऑप्शन आहे. वाव, म्हणजे कनेक्टिव्हिटी अलॉंग विथ तुम्ही याला आहे ना चार्जिंगसुद्धा करू शकता. हे बघा, काय अप्रतिम गोष्ट आहे मित्रांनो यार. अजून काय पाहिजे. इथे बघा, हा 12 वोल्टचा पॉवर सॉकेट आहे आणि हे पुश बटन, याला पुश केल्यानंतर हा बाहेर येणार. म्हणजे किती मायन्यूट गोष्टीवरती ते काम करण्यात आलेलं आहे. ओके, इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. कॅमेरा दाखवतो. कॅमेरा बघा, नेक्स्ट लेवल कॅमेरा क्वालिटी आहे. ओके, मोबाईलपेक्षा भारी क्वालिटी म्हणू शकतो. फ्रंट पार्किंग सेन्सर बंद करायला ऑप्शन. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर नॉब, हा सुद्धा खूप छान आहे मित्रांनो. वाव, अमेझिंग. ठीक आहे. 2 कप होल्डर, देन हँड ब्रेक, आणि हा आर्मरेस्ट. आर्मरेस्ट हा सॉफ्ट टच मटेरियल आहे. वाव, एक्सटेंड होत नाही बट इथे स्पेस मिळून जाते. ग्लोब बॉक्स, डिसेंट साइज, नो इल्युमिनेशन अँड लाइटिंग. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर नाही मिळत. सनग्लास होल्डर, मॅन्युअल तुम्हाला देण्यात रिअर व्ह्यू मिरर,
हा तिकीट होल्डर पण आता मिळत नाही, काढून टाकला, कारण गरज नाही, कारण तुम्हाला आता इथे आहे ना तसे फास्टॅग लागायला लागतो. आता अजून एक दाखवतो, ते म्हणजे हे डी कट, याला डायग्नोल स्टेअरिंग व्हील म्हणतात. ठीक आहे, आणि हे 2 स्पोक आहे, याच्यावर आहे ना स्विचेस दिलेले आहेत. सो हे सुद्धा प्रीमियम ॲड केलं. आणि हॉर्न बघा, हा हॉर्न आहे टिपिकल कियाचा हॉर्न, टिपिकल कियाचा हॉर्न आहे मित्रांनो. हे सगळे कंट्रोल्स अप्रतिम. स्टेअरिंग किती ॲडजस्टमेंट आहे? ओके, सिंगल ॲडजस्टमेंट, म्हणजे फक्त टिल्ट ॲडजस्टमेंट, टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट मिळत नाही आहे. इथे लेफ्टला वायपर कंट्रोल, राईटला हेडलॅम्प कंट्रोल, आणि हेडलॅम्प्स ऑटोमॅटिक आहेत मित्रांनो बेस व्हेरियंटमध्ये. ओके, बेस व्हेरियंटचं मी तुम्हाला सगळं वॉक ऑन रिव्ह्यू करतो आहे. आता ही टच स्क्रीन याच्या व्हिडिओ तर नक्की आणेनच मी, आणि 12 इंचाची आहे. याच्यामध्ये बाकी अजून काय ऑप्शन्स आहे ते चेक करूया. ओके, प्रोफाईल सेटिंग आहे, ऑनलाईन मॅन्युअल आहे, तुम्ही करू शकता. इथे बघूया, हा डिजिटल क्लस्टर याच्यात मिळतो आपल्याला पूर्णपणे. इकडे खाली फ्युएल इंडिकेटर आणि इथे टेम्परेचर इंडिकेटर, अप्रतिम डिजिटल क्लस्टर याच्यात देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता काय काय आहे ना, ॲक्सेस करण्यासाठी हे बटन्स आहेत क्लस्टर ॲक्सेस करायला. ओके, करंट ट्रिप म्हणजे मायलेज, इन्स्टंट मायलेज दोन्ही ऑप्शन आहे. टायर प्रेशर TPMS बेस व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. ओके, बाकी सिम्पल सिंगल क्लस्टर आहे याच्यामध्ये. अजून क्लस्टर चेंज करायसाठी ऑप्शन आहे का? नाही आहे. ओके, सो TPMS, बाकी सेटिंगचा कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही आहे. हे RPM मीटर, हे तुमचं स्पीडोमीटर, डिस्टन्स टू MT, टेम्परेचर, टोटल किलोमीटर, बाकी वॉर्निंग लाईट्स. इथून तुम्हाला तिकडे सेटिंग्स ॲक्सेस करता येतात का चेक करूया. व्हेकल सेटिंग्स इथे देण्यात आलेले आहेत. क्लायमेट लाईट, कुठले लाईट दिलेले आहे, 1 टच फ्लॅश, क्लायमेट, ऑटो व्हेंटिलेशन, लाईट्स, डोअर लाईट, ऑटो लॉक अनलॉक, कन्व्हिनियन्स. ओके, हे इकडे देण्यात आलेलं आहे व्हेकल सेटिंगमध्ये. इथे बॅक करायचं ऑप्शन आहे. ड्रायव्हर असिस्टन्समध्ये काय आहे? ओके, डोअर्स, कन्व्हिनियन्स, क्लायमेट, ड्रायव्हर असिस्टन्स, फ्रंट पार्किंग सेन्सर्स तुम्ही बंद चालू करू शकता, लक्षात राहू द्या. हे बघा, फ्रंट पार्किंग डिस्टन्स वॉर्निंग, म्हणजेच फ्रंट पार्किंग सेन्सर्स तुम्ही बंद करू शकता. डोअर्स, लाईट्स, कन्व्हिनियन्स, लाईट्समध्ये कुठलं ऑप्शन आहे का? ॲम्बियंट लाईट याच्यात दिसत तर नाहीत मला, आणि लाईट नाही आहेत सुद्धा. ओके, आणि अजून काय व्हेकल सेटिंगमध्ये आहे? साऊंड, लेआउट, डिस्प्ले, बटन, क्लस्टर, जनरल. क्लस्टरसाठी बघूया काय आहे. क्लस्टर सिलेक्शन, हां, तर इथे क्लस्टर सिलेक्शन कोणते कोणते आहेत? स्टाईल A ही आहे, स्टाईल B आणि ही स्टाईल C. हे 3 ऑप्शन्स क्लस्टरचे देण्यात आलेले आहेत बेस व्हेरियंटला. कंटेंट सिलेक्शन काय आहे? IC रोड वॉर्निंगसुद्धा मिळते, वायपर, लाईट डिस्प्ले, ते सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेले आहे. सो क्लस्टर 2 मित्रांनो बेसिकली याच्यात मिळतात. जनरल सेटिंग्स आहे. सो इथे सगळे तुम्ही सेटिंग्स करू शकता, याच्यामध्ये डायरेक्टली ते तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारचा क्लस्टर मी सेट केला. 3 क्लस्टरचे थीम याच्यात देण्यात आलेले आहे. तर असं काय याचं इंटेरियर अप्रतिम आहे. बरं, याचं तुम्हाला मी आहे ना हे पण दाखवतो, हेड स्पेस. ठीक आहे, माझी हाईट बघा, हाय बापरे, हेडरूम अप्रतिम आहे. मी सीट ॲडजस्ट केलं, कम्फर्टेबल सीट्स आहेत, बोनेट दिसते मला. ओके, डोअर क्लोज करतो. हो, बाहेरचा नॉईस काहीच नाही आहे, अप्रतिम. तर एक मोठी SUV चालवायचं सगळं फील नक्की येतं आहे याच्यामध्ये मित्रांनो. हेडरूम चांगला दिलेला आहे. ओके, लाईट बंद करतो मी. तर बाहेरचं पण चांगलं दिसतं आहे मला. ब्लाइंड स्पॉट खूप कमी याच्यात जनरेट होत आहेत. बाकी तुम्ही सीट खाली वर करू शकता का? सॉरी, या हाईट ॲडजस्टेबल सीट नाहीत, मी चुकून बोललो. हाईट ॲडजस्टेबल सीट फक्त तीच एक कमी याच्यात सोडलेली आहे. हाईट ॲडजस्टेबल सीट नाही आहेत. ओके, ते लक्षात राहू द्या. बोनेट दिसतं आहे आरामात. मित्रांनो, या गाडीच्या सेफ्टी फीचरबद्दल बोलूया. 20 स्टँडर्ड सेफ्टी फीचर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. जे मेन फीचर्स आहेत जसे की 6 एअरबॅग्स, ABS EBD, VSC, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS, हे स्टँडर्ड याच्यात मिळतात. देन चाइल्ड सेफ्टी लॉक, चाइल्ड सेफ्टी अँकर्स, चाइल्ड सेफ्टी माउंट्स, हे सगळं याच्यात देण्यात आलेलं आहे. सगळ्या पॅसेंजरसाठी सीट बेल्ट वॉर्निंग, फ्रंट सेन्सर्स, रिव्हर्स सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा, हे सर्व याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर अशी ही किया सेल्टॉसपेक्षा रुंदीला मोठी असणारी सिरॉस लॉन्च झालेली आहे. बेस व्हेरियंटची प्राईस आहे 9 लाख रुपये. डिटेल वॉक अराउंड रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलो होतो मित्रांनो. व्यवस्थित चेक करा, नक्की खूप सुंदर गाडी आहे. रोड प्रेझेन्स चांगला आहे, स्टान्स चांगला आहे, मटेरियल क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे. सेफ्टी रेटिंग आलेले नाही आहे, पण मला असं वाटतं 6 एअरबॅग्स दिले त्यामुळे 4 स्टार रेटिंग ही येणारच आहे. डेफिनेटली झालेलं आहे. जर स्वतः तुम्ही पाठवलं तर 5 स्टार रेटिंग तुम्हाला माहिती मिळते. त्यांनी जर घेतलं म्हणजे ग्लोबल एनकॅपनं जर गाडी विकत घेऊन सेफ्टी टेस्ट केली तर 4 स्टार,
आणि तुम्ही जर प्रोव्हाइड केली, कंपनी जर प्रोव्हाइड करते, तुम्हाला 5 स्टार मिळणार आहे. हे आतमधलं सत्य आहे. तर गाडी खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. मटेरियल क्वालिटी मला खरंच आवडलेलं आहे. आणि जर तुम्ही बेस व्हेरियंट बघताय तर एकदा नक्की विजिट करा किया शोरूमला. RAC किया जे ठाण्यामध्ये आहे, वागळे इस्टेटला, तिथे विजिट करा. मी नंबर देतो, त्यांना कॉल करा किंवा मलासुद्धा कॉल करू शकता. तुम्हाला आहे ना गाईड करते. 10 ते 11 लाखाच्या मध्ये ही ऑन रोड मिळणार आहे. अशी ही पॉवरफुल फीचर रिच बेस व्हेरियंट जे तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. खूप व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.